नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. मोदी है तो मुमकिन है अशा भपकेबाज जाहिरातींमुळे गेली 10-12 वर्षे आपण देशामध्ये कोणत्याही विषयावर नीटपणे बोलत नाही आणि बोललो तरी त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. खरं म्हणजे मोदी है तो मुमकिन है या घोषणेमध्ये जे भंपकपणा होता तो आता उघड व्हायला लागलेला आहे. आजचे दिन आने वाले है अशी जी घोषणा केली होती ती हे बुरे दिनसाठी होती का, असा सुद्धा आता लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत. विषय असा आहे की नरेंद्र मोदी यांनी अचानक, आणि ते अचानकच करतात काही करायचं असलं तरी, अचानक असं आवाहन केलेलं आहे की पेट्रोलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम करा, तुम्ही घरातून बसून काम करा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी करा, मेट्रोचा वापर करा आणि सोनं खरेदीसुद्धा कमी करा आणि इतकंच काय, जेवणामधलं तेलसुद्धा तुम्ही कमी वापरा. या विषयावर आपण कालसुद्धा भाष्य केलं होतं, पण आज त्याला आपल्याला 2-3 बाजू नवीन आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. आता नरेंद्र मोदी यांनी असं का केलं हे कोणीच सांगत नाही. खरं म्हणजे देशामधील परिस्थिती बिघडलेली आहे हे त्यावरून लक्षात येतं, पण नेमकं का बरं असं झालं आणि लोकांनी असं का करायला पाहिजे हे लोकांना समजून सांगायला पाहिजे किंवा त्याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. फक्त देशभक्तीसाठी तुम्ही हे सगळं करा असं सांगून आपण मात्र परदेशाचे दौरे करायचे, पश्चिम बंगालसारख्या निवडणुकीमध्ये रॅल्या काढायच्या आणि स्वतः काहीच करायचं नाही आणि लोकांना सांगायचं की तुम्ही देशासाठी हे सगळं करा. हा विरोधी वास मात्र आता लोक सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. ज्या मध्यमवर्गीयांनी नरेंद्र मोदींना भरभरून साथ दिलेली आहे त्या मध्यमवर्गीयांचं जगणं मुश्किल करून आत्ता नरेंद्र मोदींच्या या सगळ्या पॉलिसीमुळे झालेलं आहे. घराघरामध्ये लोक हैराण झालेले आहेत. अर्थात मोदींचे भक्त जे आहेत त्यांचे पोट भरलेले आहे, त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत, त्यांच्या नोकऱ्या साबित आहेत, त्यांच्या घरामध्ये एका तारखेला, विशिष्ट तारखेला ठरलेलं उत्पन्न येत आहे, देशातील उद्योजक खुश आहेत. भारतामध्ये सोन्याची अभूतपूर्व असं एक संकट तयार झालेलं असताना अदानी अंबानींना कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही, हे सुद्धा कटू सत्य आहे. फरक पडतो आहे तो देशामधल्या गोरगरीब लोकांना आणि मध्यमवर्गीय लोकांना. आपण या दोन घोषणांच्या बाबतीमध्ये जो विचार केला होता की मोदी है तो मुमकिन है आणि अच्छे दिन आने वाले है, या दोन्ही घोषणांचा बोजवारा उडवणाऱ्या नरेंद्र मोदींनी आता एकाच गोष्टीचं फक्त कारण लोकांना सांगितलं पाहिजे की लोकांनी सोनं खरेदी का करू नये. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याकडं परकीय जी गुंतवणूक असते किंवा परकीय जे चलन असतं, आपल्याकडचं गुंतवणूक म्हणण्यापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलन जे असतं ते आता कमी व्हायला लागलेलं आहे आणि परकीय चलनाचा साठा जेव्हा कमी होतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी आयात करता येणं शक्य नाही. सोनं हे भारताला वेगवेगळ्या देशांमधून आयात करावं लागतं आणि आता भारताकडं ही सोनं विकत घेण्यासाठी डॉलर जे लागतात ते उरलेले नाहीत किंवा तितकेशी त्याला म्हणजे आपल्याकडे भारताला ते प्रायोरिटी बेसवर वाटत नाही की आपण आता सोनं खरेदी करून देशाच्या नागरिकांना ते सोनं खरेदी करून देण्यासाठी उपलब्ध करून द्यावं. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला करता येत नाही आहे ती लोकांना आधी सांगायचं की तुम्ही सोनं खरेदी करू नका. म्हणजे मग लोकांनी सोनं खरेदी केलं नाही तर मग नरेंद्र मोदींच्या सरकारला हे सोनं परदेशातून विकत घेता येणार नाही. आणि लोकांनी जर ह्या सगळ्या आव्हानाला प्रतिसाद दिला तर मग मात्र सोन्याचं संकट जे सरकारवर ओढवलेलं आहे तर ते काही पैसे वाचतील आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे दुसऱ्या गोष्टीसाठी त्या पैशाचा वापर करू शकतो. माझा मुद्दा हा आहे किंवा आमच्या सगळ्यांचा मुद्दा आहे की हे तुम्ही लोकांना स्पष्ट का सांगू शकत नाही की आपल्याला आता सोनं विकत घेण्याची ताकद भारताकडं शिल्लक राहिलेली नाही. याच्या आधीसुद्धा काँग्रेसच्या काळातसुद्धा अशी परिस्थिती आली होती. त्यामुळे आपण काही भाजपवर आरोप करतो आहे असं काही म्हणत नाही आहे. आर्थिक संकट हे कधी पण ओढवलं जाऊ शकतं. आर्थिक संकटाला जागतिक गोष्टींचे परिणाम कारणीभूत असतात. पण मोदी है तो मुमकिन है हा मी कालपासून जो सांगत आहे ही कुठंतरी झाकून ठेवायचं आणि मोदीमुळं आपण सगळं बाहेर पडू असं एक खोटं चित्र निर्माण करायचं आहे. इतकं झाल्यानंतरसुद्धा काल मोदींनी जी आवाहन केल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रामधले जे भाट आहेत त्यांचे ते अजून पण येऊन कॅमेरासमोर हेच सांगतात की पंतप्रधानांनी नियम कुठं काढला, कायदा कुठं केला, त्यांनी फक्त लोकांना रिक्वेस्ट केलेली आहे. असं काय? अरे जे खरं आहे ते सांगा ना तुम्ही. खरं बोलायला तुम्हाला काय वाटतं? लाज वाटते का की आपल्याकडचे पैसे संपलेले आहेत? नरेंद्र मोदीच्या काळामध्ये देशामध्ये भयावह अवस्था तयार झालेली आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्येच आता देश भिकेला लागलाच आहे. हे आधी तुम्ही सांगा लोकांना. लोक नंतर तुमच्यावर विश्वास ठेवतील. कारण आता तुम्ही विश्वासार्हता नावाची जी गोष्ट आहे, फक्त निवडणुकीत जिंकलं म्हणजे लोकांचा आपल्यावर विश्वास आहे, हे गणितसुद्धा तुम्ही पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. कारण निवडणुका कशा जिंकल्या जातात याच्यावरच लोकांचा आता विश्वास उरलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी काय सांगतात, नरेंद्र मोदी सांगतील तीच देशभक्ती करायला आता लोक अजिबात तयार नाही.
त्यामुळं सोनं खरेदी करायचं नसेल तर लोक, मी कालही सांगितलं की सोनं खरेदी करणार नाही, महिनाभर वर्क फ्रॉम होम करतील लोक, जर देशाला वाचवायचं असेल. कारण नरेंद्र मोदी हे कोणासाठी फार महत्त्वाचे नाही, देश सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे. पण हाच मेसेज न देता नरेंद्र मोदीच कसं या संकटामधून बाहेर काढतील, हा जो खेळ चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा, हा अत्यंत जीवघेणा आहे, वाईट आहे आणि तितकाच तो निंदास्पदसुद्धा आहे. नरेंद्र मोदींना मी तर म्हणतो 1-2 महिने रजेवर पाठवा, या देशाची परिस्थिती आपोआप सुधारून जाईल असं मी ठामपणे लोक सांगायला लागलेले. आता नरेंद्र मोदींनी 2 महिने विश्रांती घ्यावी आणि कुणाला तरी दुसऱ्याला पंतप्रधान करावं, या देशाची परिस्थिती 100% सुधारेल. त्यामुळं नरेंद्र मोदींपासून मुक्ती हाच अशा संकटातील एकमेव मार्ग आहे आणि तो सापडत नाही तोपर्यंत देश संकटात जाणार हे मात्र कटू सत्य आहे. नरेंद्र मोदींच्या या सगळ्या पॉलिसींच्या बाबतीत न्यूज यात्रा या पुढच्या काळातही अशाच पद्धतीनं बोलत राहणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.